भारतीय संस्कृतीच्या विस्ताराचा हजारो वर्षांपूर्वीचा ठेवा फिलिपाईन्स या देशात सापडलाय। फिलिपाईन्समध्ये उत्खननात 10,000 वर्षांपूर्वीचं त्रिशूळ आणि 3,000 वर्षांपूर्वीचं वज्र सापडलंय। हजारो वर्षांपूर्वी दक्षिण पूर्व आशियापर्यंत भारतीय संस्कृतीच्या विस्ताराची चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। बघूयात। हजारो वर्षांच्या भारतीय संस्कृतीचा ठेवा फिलिपाईन्समध्ये। उत्खननामध्ये 10,000 वर्षांपूर्वीचं त्रिशूळ सापडलं। 3,000 वर्षांपूर्वीच्या वज्राचाही लागला शोध। त्रिशूळ आणि वज्राची एकूण किंमत अब्जावधींच्या घरात। हिंदू धर्मात महत्त्व असणारी हजारो वर्षांपूर्वीची ही शस्त्र आणि अस्त्र फिलिपाईन्समध्ये सापडली आहेत। तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे वास्तव आहे। फिलिपाईन्समध्ये उत्खननात भारतीय संशोधक सय्यद समीर हुसेन यांना या वस्तू सापडल्या आहेत। 2012 साली फिलिपाईन्समध्ये स्थानिकांसोबत करत असलेल्या संशोधनामध्ये 10,000 वर्षांपूर्वीचं हे त्रिशूळ सापडलंय। हे त्रिशूळ शंकराचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं। यासोबतच 3,000 वर्षांपूर्वीचं वज्र हे अस्त्र सुद्धा या उत्खननामध्ये सापडलंय। स्वर्गाचा राजा इंद्र याचं अस्त्र म्हणून या वज्राची ओळख आहे। भारतीय संस्कृतीचा फिलिपाईन्समध्ये सापडलेला हा अनमोल ठेवा घेऊन संशोधक सय्यद हे 2016 साली भारतात दाखल झाले आणि त्यानंतर 10 वर्ष त्यांनी या शस्त्रास्त्रांच्या कालावधी संदर्भात संशोधन सुद्धा केलं। भारतीय संस्कृतीची प्राचीनता आणि तिचा दक्षिण पूर्व आशियापर्यंत झालेला विस्तार हा पुरावा असल्याचं यात मांडण्यात येतंय। वैदिक संस्कृती म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा संबंध त्यावेळेसच्या मेसोपोटॅमिया म्हणजेच इराकच्या संस्कृतीशी होता। या संबंधितले एक प्रकारे प्रूफ हे आपल्या समोर त्या ठिकाणी आलेले आहेत। एवढंच नाही तर एन्शियंट सिरियामधले त्यावेळेसचे राज्यकर्ते राजा हे इंद्रदेवाच्या नावाची शपथ घेत होते, असे सुद्धा प्रूफ मागे आपल्या समोर त्या ठिकाणी आलेले आहेत। या सगळ्या गोष्टी एकत्रितरित्या घेता पॅलेस्टाईनमध्ये अशा प्रकारे वज्र किंवा त्रिशूल सापडणं आणि त्याच्याशी संबंधित संशोधनामधून माहिती आपल्या समोर येणं हे नक्कीच महत्त्वाचं ठरतं। सय्यद यांनी भारतीय संस्कृतीच्या प्राचीनतेच्या या ठेव्याची नोंद पुरातत्व विभागाकडे आणि सांस्कृतिक मंत्रालयाकडे देखील केली आहे। ऐतिहासिक दस्तावेज म्हणून या त्रिशूळ आणि वज्राची नोंद व्हावी आणि त्यांना मान्यता मिळावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय। आता खऱ्या अर्थानं आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानं एक प्रकारे कायदेशीर दृष्ट्या त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्ट्या या सगळ्या संशोधनाला पुढे घेऊन जाणं अत्यंत आवश्यक आहे। कार्बन डेटिंगच्या माध्यमातून हे वज्र किंवा त्रिशूल हे नेमकं किती वर्ष पुरातन त्या ठिकाणी होतं या संबंधितली माहिती गोळा करणं हे अत्यंत आवश्यक आहे। कारण साधारणतः 5,000 वर्षापूर्वी न्यूलिथिक एज होतं। मग खरोखरच त्यावेळेस जे आहे मेटल्स होते का, त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे धातू होते का, अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात। म्हणून सायंटिफिक एक्सप्लोरेशन, सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन हे अत्यंत महत्त्वाचं बनलेलं आहे आणि आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानं यामध्ये पुढाकार घेणं अत्यंत आवश्यक आहे। फिलिपाईन्सपर्यंत असलेली सांस्कृतिक एकता आणि प्राचीन काळात भारतातून जगभरात होत असलेला त्यावेळचा व्यापार यावर या संशोधनामुळे शिक्कामोर्तब झालाय। मुंबईत एक पत्रकार परिषद घेत सय्यद समीर हुसेन यांनी आपल्या वस्तू भारतात जनतेसमोर मांडल्या। इतक्या मोठ्या ऐतिहासिक ठेव्याचा लिलाव करून त्यातून येणाऱ्या पैशांमधून अनाथालय उभारणं आणि वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ते खर्च करणं असा त्यांचा मानस आहे। या त्रिशूळाला 500 कोटी तर वज्रांना 250 कोटी रुपये मिळतील अशी त्यांना अपेक्षा आहे। जगात झालेल्या उत्खननांपैकी हा शोध अत्यंत प्राचीन असल्याचं सय्यद यांचं म्हणणं आहे। भारत आणि फिलिपाईन्समध्ये असलेल्या हजारो वर्षांपूर्वीचे संबंध या संशोधनामुळे समोर आल्याचं मान्य झालंय। हे संशोधन एका खासगी संशोधकानं केलं असून अद्याप पुरातत्व विशेषज्ञांनी यावर शिक्कामोर्तब करणं बाकी आहे। तरी सुद्धा या संशोधनामुळे भारतीय संस्कृतीच्या मोठ्या कालखंडासंदर्भात सत्य बाहेर आल्याचं बोललं जातंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।